आश्रम मध्ये आपण हा केक देणार आहे। बघा माझ्या लेकाने फर्स्ट टाइम मी बघितलाय त्यांनी त्याची कर्तूक। एवढ्या वर्ष मी कधी केक अशी बनवले घरात नाही, कधीच नाही लाईफ मध्ये फर्स्ट टाइम। म्हणजे सागरची ह्याच्यामध्ये सर्व आपलं म्हणजे सामान आहे पॅक केले। अजून हे बॉक्सेस पॅकिंग चालू आहेत आपले। ओके, बॉक्स पॅकिंग करूया आपण। गुड इव्हनिंग माय टू फॅमिली। बाय द वे आजचा दुसरा दिवस आहे आणि टाइम झालेला ऑलमोस्ट रात्रीचे 8 वाजलेत। एनिवे पण तुम्ही आता बघू शकता हा आपला केक रेडी आहे। रात्रभरामध्ये खूप मस्त प्रकारे सेट झालेला आहे आणि ॲक्च्युली आता आपल्याकडे हा घनाश पण रेडी आहे इथे। ओके, घनाश एकदम मस्त प्युअर बनलेला आहे। आपण याच्यामध्ये काही लीक शॉट वगैरे असं बनवलेलं नाही आहे। ओके, एनिवे तर आता हा घनाश याच्यावरती जाणार आहे। ओके, लीक शॉट आणि खाण्यामध्ये म्हणजे मजाच नाही त्या गोष्टीची। तर कसा आहे आणि कशी प्रेझेंटेशन आहे ते सांगा। सॉरी, तुम्हाला आवडलं का नक्की ओके कमेंट्समध्ये सांगा। कॉम्बिनेशन कसं आहे ओके। हा जाणार आहे आश्रममध्ये आपण हा केक देणार आहे। ओके, हा आणि तो पण नायराचा। ओके, आणि नायराचा जो प्रेझेंटेशनचा म्हणजे बर्थडे असणार आहे तो केक इव्हनिंगचा वेगळा आहे। आवडला? हा बघा माझ्या लेकाने फर्स्ट टाइम मी बघितलाय त्यांनी त्याची कर्तूक की तो कामाला लागल्यास की शेप कसा आहे तो। मी आता बघितलं केक छान बनवलेला आहे आणि हा आश्रम मध्ये केक जाणार आहे म्हणजे अनेक खुश होतील। या तुम्ही पण बघा, तुम्हाला पण पाहिजे असेल तर व्हिडिओ कंटिन्यू ठेवा सांगा। आणि हा तुम्हाला जर असे तुम्हाला जर असे केक्स पाहिजे असतील असे मोठे ओके आणि वेडिंगचे केक काही केक कमेंट्समध्ये करा, नक्की बनवणार आणि खूप छान आणि खूप टेस्टी असणार। ओके, आणि क्लासेस शिकायचे असतील तर कमेंट्स पण करा। मम्मी मग तू सांग, एवढ्या वर्ष मी कधी केक अशी बनवले घरात नाही, कधीच नाही लाईफ मध्ये फर्स्ट टाइम। आणि मम्माला ह्या लोकांना माहितीच नव्हतं माझं टॅलेंट आणि मी कधी दाखवलं नाही म्हणजे मला सवय नव्हती। ओके, पण आता विचार केलाय आपल्याला टॅलेंट आहे तर आपण का नाही करावं, पाटीकर हवं। ओके, पुनीत बाय हेच आहे आपला पुनीत आलाय आणि हा एक आहे केक तयार। ओके, पण ह्याची फिनिशिंग आपण तिकडे करू मस्तपैकी। ओके, बघू आपण कशी फिनिशिंग। कसं आहे, मस्त आहे ना? एक नंबर। नाही, बाहेर लावायचे आहेत मनी। हा सर्वात बेस्ट खालचा असणार आहे आणि हा फायनल आपली चालले। अजून 2 केक बाकी आहेत। ओके, तर आपण आता ह्या केकला व्यवस्थित करायचं आहे। मेन फिनिशिंग वरती असतो तुमच्या। प्रेझेंटेशन मी तिथे गेल्यावरती करणार, ते तुम्हाला बघायला भेटेलच। रात्रीचे 1:30 वाजलेला आहे आणि पुनीत बिचारा आपला सर्व बॉक्स पॅकिंग करतोय। ओके, केकचे अँड देन मम्मा इथं पॅकिंग केलंय। मम्मानी ही माझी पेटी एक पेटी आहे म्हणजे सागरची। ह्याच्यामध्ये सर्व आपलं म्हणजे सामान आहे। ओके, केकचं सर्व सामान ठेवलं म्हणजे जे मला काय लागेल पाहिजे तर दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला वाटेलच। खोल जरा। ओके, हे बघा हे सर्व आहे माझं। ओके, पॅक करचं। स्पॅच्युला 2च घेतलेस ना? हा, दुसरा एक स्पॅच्युला नाईफ घेतलं, सर्व टाकलं याच्यामध्ये। तू जेवढा मी दिला तेवढा टाकलं। डॉल आहे, बरोबर आहे। हे माझे स्पॅच्युला आहे। हे मेन कलर असे टाक, नाही तर काय होईल माहितीये का, सर्व इकडे सत्यानाश होणार। हे कलर्स आहेत, पॅक आहे। माझी नोझल्स, माझ्या गार्निशचं सामान सर्व। हा, ही स्टिक, नाईफची गरज नाही आहे, ब्रेड नाईफ आहे, स्पॅच्युला। ओके, ठीक आहे, चल पॅक कर। कॅन्डल तुझ्या? हे कॅन्डल नावाचं कुठे आहे? ते दुसरं नावाचं कुठलं? एक मी आणलेलं लास्ट टाइमला छोटावाला, बघ असेल तर, नाही तर राहू दे। हे टाक कॅन्डल। टाकलंस ना नायराचा? हा, टाकलंय। ठीक आहे, चालेल। चला, हे झालं रेडी आपलं। ओके, ऍक्च्युली आम्ही सर्व पॅकिंग वगैरे मस्तपैकी करतो। काय पुनीत बाय कसं वाटतंय? पुनीतचं पॅकिंग कर। काय बोल ना, क्या बोलू मैं? पुनीत भाई अपना बिजी है।
पुनीत बिचारा बिझी आहे. ऍक्च्युली आहे ना, मला तो दिवस आठवतो नायराच्या फर्स्ट बर्थडेला. एनिवे ते दिवस बोलू नाही शकत, झालं ते झालं. ओके, पण नायरा माझी आहे ना, नायरा खूप लकी आहे, राईट मम्मी? नायराच्या म्हणजे माझ्या छोट्या ताईच्या घरामध्ये जेव्हा बेबीचं तिची डिलेवरी सर्व फेस्टिवलमध्ये मी असतोच, पण माझ्या मोठ्या दिदीचं फेस्टिवलच्या टायमाला मी नसतोच. पण एनिवे, पण तिच्यासाठी आपण काहीतरी स्पेशल करू एकदा नाही तरी. 3-4 म्हणजे मुलांसाठी लहान. हे बघा, ह्यानी बॉक्स बघा किती, दाखव बॉक्स. हे बघा, त्याने बॉक्स पॅक केले. अजून हे बॉक्सेस पॅकिंग चालू आहेत आपले. ओके, बॉक्स पॅकिंग करूया आपण.